संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करते मी ब्रेड सँडविच। त्याच्यासाठी मी घेतले 6-7 ब्रेड, 3 बटाटे उकडून, थोडी हळद, थोडं मीठ, थोडी हिरवी मिरची कापून घेतली बारीक, एक कांदा मोठा कापून घेतला बारीक, थोडा घेतला कढीपत्ता, कोथिंबीर आणि बेसन पीठ। हे नंतर आपल्याला सँडविच करायला लागेल। चला आपण ते बनवूया। आता आपण 3 पळी तेल टाकून घ्यायचं। 2 मिनिटं याला तापू द्यायचं। आपण आधी याच्यात अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं, कढीपत्ता, मिरची, कांदा, छान याला 2 मिनिटं परतून घ्यायचं। कांदा झाला लाल, आपण त्याच्यात अर्धा चम्मच हळद, थोडं मीठ चवीनुसार, आता याच्यात आपण हाताने फोडून टाकायचा बटाटा मस्त। सगळा बटाटा असाच फोडून टाकायचा। आता याला छान एकत्र करून घ्यायचं। आता छान त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर आणि याला 2 मिनिटं बारीक गॅसवर होऊ द्यायचं। हे आपलं सँडविचचं मिश्रण तयार झालं। आता याला आपण 2 मिनिटं थंड होऊ देऊ। तोपर्यंत आपण बाउलमध्ये आता आपण बेसन पीठ टाकून घ्यायचं। त्याच्यात हळद थोडीशी, थोडंसं मीठ, थोडंसं पाणी। आता याला छान असं एक मॅश करून घ्यायचं। घट्टच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं। हे बघा छान झालं। आता आपण ब्रेडला हे मिश्रण लावून घेऊ बटाट्याचं। चला आता आपण हे ब्रेडवर लावून घेऊ। छान असं लावून घ्यायचं। आता आपण असे सगळे लावून घ्यायचे। आता मी भरून हे कापून घेतलं। आता याला आपण छान याच्यात बुडवून तेलामध्ये सोडायचं। आता आपण सगळे असेच करून घ्यायचे। छान लाल होऊ द्यायचं याला मस्त। हे झालं आपलं ब्रेड सँडविच। हे झालं आपलं ब्रेड सँडविच तयार। त्याच्याबरोबर छान लाल चटणी ठेवली, थोड्याशा हिरव्या मिरच्या तळून ठेवल्यात। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।